बळीराम हिरे कॉलेजने मान्यता नसलेल्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश दिले. प्रश्न सहावा. सहावा बांद्रे येथील बळीराम हिरे आर्किटेक्चर नॅशनल कॉलेज सहावा आहे. दादांनी तुम्ही हिरे कॉलेजचं सांगताय, मी आता नॅशनल कॉलेजचं सांगतोय. सभापती महोदय, आपल्याला माहिती आहे की देशात पेपर फुटीच्या बाबतीमध्ये तरुणांमध्ये प्रचंड नैराश्य आहे आणि मुंबई युनिव्हर्सिटीच्या ह्या सगळ्या पेपर फुटीचा जो विषय आहे दादा, आपण मला सगळं सांगितलं. मी देखील सिनेटवरती बरेच वर्ष काम केलंय, ही प्रोसिजर मला पण चांगली माहिती आहे. ज्या वेळेला एखादा पेपर पाठवला जातो, तो डाउनलोड केला जातो. प्रत्येक परीक्षा सेंटरवरती एक जबाबदार माणूस दिलेला जातो, त्या कॉलेजचा प्रिन्सिपल. या प्रिन्सिपलची जबाबदारी असते की तो पेपर डाउनलोड करायचा, तो पेपर नंतर पुढे पाठवायचा, त्याचं डिस्ट्रीब्युशन व्यवस्थित करायचं. ही सगळी जबाबदारी असते कोणाची? त्या कॉलेजच्या प्रिन्सिपलची. चीफ कंट्रोलर जो कोण, जर प्रिन्सिपल नसेल तर समकक्ष अधिकारी त्याचा जो असतो त्याची ही जबाबदारी असते. हा कालचा पेपर आयडॉलमध्ये तुमचं TY BComचं सेंटर होतं. आणि आयडॉलचे जे काही डायरेक्टर आहेत, म्हणजे प्रिन्सिपलच्या लेवलचा ज्यांच्यावरती तुम्ही जबाबदारी फिक्स केली आहे, ते डायरेक्टर सरगल हे तिकडे आहेत. ज्या वेळेला असा पेपर जर बाकीच्या सेंटरला फुटला असता, तुम्ही कोणाला पकडलं असतं? त्या प्रिन्सिपलला पकडलं असतं, कारण त्याची जबाबदारी आहे. कारण तुमची जबाबदारीच आहे की जर उद्या पेपर फुटला, जो पेपर डाउनलोड करणारा माणूस असतो त्याची ती जबाबदारी असते. मग हे सलगर का सुटले? सलगरवरती काय कारवाई केली आपण? हे सलगर तर सांगतात मी तर दादांचा माणूस आहे, मला कोण हात लावणार आहे? मी सांगतो ना तुम्हाला, जबाबदारीने बोलतोय. तुमचं नाव घेऊन हा सलगर सांगतोय माझं कोण काय करणार. म्हणजे माझं कोण काय करणार वाकडं आणि माझी कोण काय करणार वाकडं. बघा शब्द बघा, माझं कोण काय करणार वाकडं आणि माझी कोण काय करणार वाकडं. या एका शब्दामध्ये ना फार वाईट आहे दादा. त्या माणसाने एवढा हैदोस घातलेला आहे, तो तुमचं नाव सरळ सरळ घेतोय, तो सांगतो मी दादांचा माणूस आहे, मला कोणी काय करू शकत नाही. मग तुम्ही सगळे कर्मचारी अटक केले. मला सांगा, तिकडनं एखादा पेपर डाउनलोड झाला, सलगर एखादा पेपर डाउनलोड झाला, कसा काढला त्या कर्मचाऱ्याने फोटो? हा माणूस काय करत होता तिकडे? हा जर डायरेक्टर होता तिकडे, याची जबाबदारी आहे ना पेपर डाउनलोड होताना तिकडे बसायची. पेपर डाउनलोड होतो, पेपर काढला जातो, फक्त अर्धा तास अगोदर पेपर येतो. हा माणूस अर्धा तास पण बसू शकत नाही तिकडे. मला एकच मिनिट भाई, मला एक भाई, दादा तुम्ही आता तुम्ही प्रोसिजर सांगितली की अर्धा तास पूर्वी पेपर येतो, अर्धा तास डाउनलोड होतो पेपर. माझ्यावरती, मी सेंटरचा प्रमुख आहे, माझं काम नाही तो पेपर डाउनलोड होईपर्यंत तिथे बसायचं. एखादा कर्मचारी, मी जर तिथे नसीन तर बाजूचा कर्मचारी जाऊन तिथे फोटो काढणारच ना. म्हणजे त्याने जो काय निष्काळजीपणा, तेच सांगतो, तिथे जो काय निष्काळजीपणा दाखवलेला आहे, त्याने जे तिकडे जो काय गैरप्रकार केलाय, या सलगरला आतापर्यंत कोणीच विचारलेलं नाही. पेपर फुटला कधी तुमचा? 15 तारखेला. FIR झाला कधी? 23 तारखेला. काय करत होते सलगर? पकडले कोणी तुम्हाला? ज्यांच्या मोबाईलमध्ये पेपर सापडले ती मुलं आणि ते 3 कर्मचारी. हे कर्मचारी तिथे पोहोचलेच कसे? जर अर्धा तासात पेपर डाउनलोड होतो तर हे 3 कर्मचारी ते अर्धा तासात आतमध्ये आलेच नाहीत पाहिजेत. म्हणजे तुम्ही ह्या सलगरला मोकाट सोडलाय आणि फलत्याला फाशी देताय आणि तो सलगर गावभर ओरडतोय की माझं कोण काय वाकडं करू शकत नाही, माझी कोण काय वाकडी करू शकत नाही. दादा तुमच्यासारख्या मंत्र्याकडनं आम्हाला ही अपेक्षा नाही आहे. आणि म्हणून मी आज हा प्रश्न मुद्दामून अध्यक्ष सभापतींना सांगितलं की हा लागला पाहिजे, कारण हे येतंय तुमच्यावरती. पेपर फुटीच्या दादांच्या बाबतीमध्ये असे कोणी आरोप करू नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. कारण दादांना मी खूप वर्ष ओळखतो आणि दादांचं नाव घेऊन जर अशा प्रकारची कारवाई होत असेल आणि जर कोणाला हात लागत नसेल तर दादा तुमच्या ह्या
सगळ्या कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह उमटलेलं आहे आणि म्हणून याची CIDच्या मार्फत चौकशी झाली पाहिजे. त्या सलगरला आरोपी क्रमांक 1 त्या सलगरला बनवलं पाहिजे. आरोपी क्रमांक 1 तो आहे, कारण बाकीच्या कॉलेजमध्ये जर पेपर फुटला असता तर तुम्ही प्रिन्सिपलला पकडलं असतं. मग याला का सोडताय तुम्ही फक्त? आणि तो तर सांगतो मी तर RSSचा माणूस आहे, मी दादांचा माणूस आहे, माझं कोण काय वाकडं करणार नाही. सगळं आणणार ना, का नाही आणणार? तो सांगतोय बाहेर, तो बाहेर सांगतोय, आमचं नाही म्हणणं. म्हणून माझं म्हणणं असं आहे, मग दादानी सांगावं ना की CIDची चौकशी मान्य करा आणि त्या सलगरवरती ऍक्शन घ्या. विषय संपला. मंत्री आणि त्याला आरोपी बनवा 1 नंबरचा. नाही आता इंग्रज आता मंत्री महोदय उत्तर देता, आपण बसा. इंग्लिशमध्ये एक वाक्य आहे, अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. तसं तुम्ही म्हणता. कोण सरगर कोणाला काय पत्ता तुम्ही आता नव्याने सांगितलं. आणि सदस्य ज्यावेळेला सभागृहात बोलतात तेव्हा ते खरंच मानलं पाहिजे. आणि त्यामुळे हे बघा, मी तुम्हाला हो म्हणूनच आता जिथे पेपर ओपन झाला, डाउनलोड झाला, तिथे उपस्थित असणाऱ्या तिघांना पकडलं, बरोबर ना? आता तुमचं म्हणणं असेल की त्याचा कोणती सरगर नावाचा ज्याची जबाबदारी असली पाहिजे, मान्य. मग आता तुम्ही मुळात तुम्ही जर विद्यापीठाचे सिनेटर होतात आणि जवळजवळ माझ्या मते 25 वर्ष तुम्ही आमदार आहात, तर तुम्हालाही माहिती आहे की विद्यापीठ कायद्याप्रमाणे त्यांना इतकी स्वायत्तता आहे की त्यांच्या कुलगुरूंनी एखादा भ्रष्टाचार केला तरी आपण काढू शकत नाही, राज्यपाल काढतात. आणि त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं असेल तर ते कुलगुरूंनी द्यायला पाहिजे, पण ते इथे नसतात. मग त्यांच्या वतीने मी देतो आहे. आणि त्यामुळे त्यांनी इन्क्वायरी करणं हे त्यांचं स्वातंत्र्य आहे. आता आपल्या चर्चेप्रमाणे मलाही इथे घोषित करता येणार नाही की CID इन्क्वायरी करेन, कारण त्यांची स्वायत्तता आहे. त्यांना त्यांच्या मॅनेजमेंट काउन्सिलमध्ये निर्णय करायला लागेल. तुम्ही सिनेट मेंबर होतात. आणि त्यामुळे आजच्या चर्चेच्या आधारे शासनाने याची CID इन्क्वायरी करावी अशा प्रकारची सूचना केली असं विद्यापीठाला लगेच कळवू. कुलगुरू स्वतः गॅलरीत बसलेले आहेत आणि त्याचा फॉलोअप घेऊ. नावासहित आजच्या आज विद्यापीठाला सरगर ह्या नावासहित CID इन्क्वायरीची सूचना ही शासन करतं आहे, पण ती सूचनाच राहील. मॅनेजमेंट काउन्सिलला निर्णय करायला लागेल. प्रश्न उत्तराचा तास संपलेला आहे. कागदपत्रे पटलावर ठेवणे. माननीय मुख्यमंत्री महोदय. कागदपत्रे पटलावर ठेवणे. महोदय, मी